गणेशोत्सवाच्या काळामध्ये महाराष्ट्रामधल्या कोट्यवधी घरी गणरायाचं आगमन होत असतं आणि गणेशोत्सवाचे संस्कार नकळत घरच्या चिमुकल्यांवरती सुद्धा घडत असतात। मात्र गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी, त्यासाठी नेमकं काय काय करायला हवं, वर्गणी कशी गोळा करायची, इतर व्यवस्था नेमक्या कशा करायच्या, याचे संस्कार सुद्धा मुलांवरती होणं आवश्यक आहे। आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबियांनी एक वेगळी शक्कल लढवली। गडकरी कुटुंबामध्ये घरगुती गणपतीची स्थापना अनेक वर्षांपासून केली जाते। यंदा सुद्धा त्यांच्या घरी बाप्पा विराजमान झालाय। मात्र नितीन गडकरी यांच्या घरी 5 चिमुकल्या भावंडांनी एकत्र येऊन पंचरत्न गणपतीची स्थापना केली आहे। घरच्या वरच्या मजल्यावरती एका मोकळ्या खोलीमध्ये चिमुकल्यांचे पंचरत्न गणपती बाप्पा हे विराजमान झालेत। 5ही भावंडांनी एकत्र येऊन त्यासाठी वर्गणी सुद्धा गोळा केली, बाजारामध्ये जाऊन मूर्ती सुद्धा पसंत केली, आवश्यक ती साफसफाई केली, सजावट केली आणि चिमुकल्यांचे हे बाप्पा विराजमान झालेत। विशेष म्हणजे त्यांचे आजोबा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या गणेशोत्सवाच्या वेळेला प्रमुख पाहुणे असणार आहेत। ॲक्च्युअली काय होतं, जो रोजचा आमचा नेहमीचा गणपती असतो त्याची पूजा सगळ्यांना करता येत नाही। निनाद करू शकतो कारण त्याची मौंज झालेली आहे, पण सोहळ्यात पूजा असते आणि मग त्यांना त्यांच्या आवडीचं डेकोरेशन झालं, त्यांच्या आवडीचे पदार्थ झाले, हे सगळं करता येत नाही। म्हणून मग त्यांना म्हटलं तुम्ही असं 5 दिवस करू शकता। तुमची शाळेच्या वेळा, तुमच्या अभ्यासाच्या वेळा, त्याच्यानंतर हे सगळं तुम्हाला मॅनेज करावं लागेल। त्याचा खर्च तुम्हाला सगळ्यांकडनं वर्गणी, घरातल्या मेंबर्सकडनं तुम्ही ती वर्गणी गोळा करू शकता। संस्कार ते घडावेत हा आशय आहेच, पण त्याच्या मागे त्यांनी एकत्र काम कसं करावं, त्यांना बजेट माहिती आहे। त्यांनी फक्त 500 रुपये वर्गणी गोळा केली आहे प्रत्येकाकडून। एकत्र काम करताना काय काय करावं लागतं, सगळ्यांच्या भावना जाणून घ्यायच्या असतात। भावना जाणून घेऊन कोणालाही न दुखवता सगळं काम करायचं असतं। मला असं वाटतं छोटंसं ट्रेनिंग त्यांना आहे हे त्यांच्या आयुष्यासाठी। काकूंनी आयडिया दिली की माझी अशी म्हणजे एक इच्छा आहे किंवा अशी एक आयडिया सुचली आणि आजी बाजूला उभी होती आणि आजीने नाही म्हणायचा प्रश्नच नाही आहे, कारण की माझे बाबा आणि काकांनी 5 वर्ष गणपती बसवला होता त्यांच्या लहानपणी। त्यामुळे ही काकूंनी आयडिया दिल्यावरती आजीने पण त्याला सपोर्ट केला। सगळ्यांनी हो म्हटलं आणि आम्ही म्हटलं आपण 5 वर्ष बसवू आणि आमचं ठरलं। आणि पहिली मीटिंग हो, आबांनी म्हटलं की तुम्ही वर्गणी पण नका घेऊ, मी तुम्हाला सगळं देतो। आबांनी पण हो म्हटलं। 2 गणपती म्हणण्यापेक्षा यावेळेला असंच म्हणजे अभ्यास करत असताना मी त्यांना विचारलं की तुम्हाला एक वेगळी आयडिया देऊ का, तर ते म्हणाले काय। मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला स्वतः गोष्टी करायच्या असतात। म्हणजे युजली काय होतं, जो रोजचा आमचा नेहमीचा गणपती असतो त्याची पूजा सगळ्यांना करता येत नाही। निनाद करू शकतो कारण त्याची मौंज झालेली आहे, पण सोहळ्यात पूजा असते आणि मग त्यांना त्यांच्या आवडीचं डेकोरेशन झालं, त्यांच्या आवडीचे पदार्थ झाले, हे सगळं करता येत नाही। म्हणून मग त्यांना म्हटलं तुम्ही असं 5 दिवस करू शकता। तुमची शाळेच्या वेळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।